कधी कधी उपवासाच्या दिवशी आपण काय खाऊ आणि काय नको असा विचार करतो. तर आज आपण खास उपवासासाठी सोप्या पद्धतीची बटाट्याची भाजी आणि भगरीचा भात बनवणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सर्वात आधी अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 चमचे खोबरा किस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता आपण शेंगदाण्याचे साल काढून घेऊ. यात घालायचा खोबरा किस आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. याला असा बारीक असा पेस्ट करून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालायचं यामध्ये आणि याचा पेस्ट तयार करायचा. आपण भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत. 10 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. त्यासाठी 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं. तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. त्यात घालायचं 1 चमचा जिरं आणि शेंगदाणे आणि खोबऱ्याची पेस्ट घालायची. आता यामध्ये पाणी घालून याला थोडंसं पातळ करून घ्यायचं. 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर घालू 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा तिखट आणि चवीपुरतं मीठ. त्यानंतर घालायचे बटाटे. मी इथे 3 बटाटे घेतले आहेत. बटाट्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला भाजीला जितका रस्सा हवा आहे तितकंच पाणी घालायचं. मी इथे 2 कप पाणी घातलं आहे. कुकरच्या 2 शिट्या झाल्या की गॅसला बंद करून घ्यायचं. आणि आपली भाजी तयार आहे. आता आपण बनवणार आहोत भगरीचा भात. त्यासाठी एका पॅन मध्ये 1 चमचा तूप घ्यायचं. त्यात घालू 1 चमचा जिरं आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या. त्याला एखादी मिनिटं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण घालू 2 ग्लास पाणी, चवीपुरतं मीठ. याला 1 उकळी येऊ द्यायची. 1 उकळी आल्यानंतर यात आपण घालतो आहे भगर. मी इथे 1.5 वाटी भगर घेतला आहे. भगर स्वच्छ धुवून घालायचा. त्यानंतर याला झाकून 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आणि आपला भगर तयार झालेला आहे.